तर आज माझ्या आवडीने माझ्यासाठी आणले होते माझ्या जीवनावश्यक वस्तू, म्हणजे मुलींसाठी सर्वात महत्त्वाच्या वस्तू. एक तर कानातले टक्स आणि दुसरं म्हणजे केसांना लावायचे क्लचर. तर या दोन वस्तूंची मला खूप गरज होती, कारण माझ्या कानातमधले टक्स पडून गेले होते आणि क्लचर पण तुटलेला होता. तर ह्या दोन गोष्टीशिवाय तर मी म्हणजे राहूच नाही शकत, कारण केस मला मोकळे आवडत नाही. तर मग दोन्ही पण मला खूप आवडले. आणि त्यानंतर होता आज माझा जिरा वॉटर प्यायचा दिवस. कारण आहे ना, मला जेव्हा स्ट्रेस फील होतं ना, तेव्हा काय माहिती पण मला जिरा वॉटर पिल्यानंतर स्ट्रेस कमी झाल्यासारखं वाटतं. तुम्ही पण ट्राय करून बघा. जेव्हा तुम्हाला खूप स्ट्रेस वाटत असेल तुम्ही जिरा वॉटर प्या. त्यानंतर इथं मी तुम्हाला दाखवते की माझ्या एका साईडला खूप दुखतं आणि ना माझ्या डार्क सर्कलसाठी कोणाकडे काही उपाय असेल तर नक्की सांगा. मी इथे भेंडी चिरायला बसली होती, पण मागून बघू शकता तुम्ही की किती लाईट चमकतोय डोळ्यावरती. ठीक आहे, मग त्यासाठी मी उठले आणि लाईट बंद केला आणि पुन्हा भेंडी चिरायला बसले. माझ्या मागच्या साईडला माझा बाबू मला आवाज मारत होता, तर त्याचीही शाळेत जायची तयारी चालू होती आणि मी टिफिन बनवत होती. त्याच्यासाठी आज भेंडी बनवत होती. काय झालं नाही, पण माझ्या बाळाला ना भेंडी इतकी आवडते की तो दिवसातनं 2 ते 3 वेळेस भेंडीचं जेवण करू शकतो, म्हणजे भेंडीची भाजी आणि पोळी. मग त्यानंतर त्याच्या शाळेतून आल्यानंतर मग तो मला बोलला होता की मम्मी मला भूक लागली. मग मी डिसाईड केलं की मॅगी बनवू. पण मॅगी बनवता तो बोलला की मम्मा मी व्हिडिओ शूट करतो. मग पुढे तुम्ही बघू शकता की त्याची शूटिंग कशी आणि तो बोलतो पण कसं आहे, हे तुम्ही थोडंसं पुढे व्हिडिओ गेल्यानंतर बघा. तर मॅगी बनवताना माझ्या आजूबाजूलाच फिरत होता आणि हे का मला खायसाठी मॅगी बनवताना ब्लॉगिंग करतो. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर मला तुम्हाला असं सांगायचं होतं की लवकरच आम्ही एका ठिकाणी म्हणजे देवदर्शनासाठी जाणार आहोत. तर पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका. नक्की पुढचा ब्लॉग नक्की बघा. तर ही मॅगी तयार झालेली आहे आणि असा काही होता माझा दिवस. तर भेटूयात आपण लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. नमस्कार.